सहकारी मित्र श्रीमान विशालजी हिरे यांचे पिता श्री कैलास बंधू रिपोर्टर विशाल हिरे। याचं सर्व चतुरस्र विचार बापाकडून मिळत असतात। मी या कुटुंबावर जो दुःखाचा प्रसंग ओढवलेला आहे त्या दुःखामध्ये आपल्या संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचाही दूरध्वनीद्वारे आमचे बंधू विशाल यांच्यावर शोक संदेश मिळालेला आहे। त्याच पद्धतीने आपल्या मालेगाव तालुक्याचे 12 बलुतेदार मित्रमंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। बंधू काका बच्छाव तसंच नाशिक जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष मधुकर बापू हिरे तसंच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या वतीने तसंच या ठिकाणी जे उपस्थित नातेवाईक आप्तस्वकीय भाऊबंध यांच्या सगळ्यांच्या वतीने मी साहेब तात्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। कैलासवासी साहेबराव नाना यांच्या अंत्यदर्शनाप्रसंगी उपस्थित शोकाकुल बंधूंनो, जन्माला येणारा एक दिवशी जाणाराच असतो। त्या निसर्ग नियमाप्रमाणेच काल सायंकाळी काल दुपारी 1-2च्या सुमाराला परमेश्वराचा बोलावणा आला, देवाज्ञा झाली आणि साहेबराव नानांनी आपली या संसारातली यात्रा संपवली आणि स्वर्गलोकी न परतीच्या यात्रेला कायमचे निघून गेले। साहेबराव नानांच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर साधी सरळ राहणी, साधी सरळ वाणी, साधी सरळ जीवनशैली असं एक आदर्श मितभाषी सुस्वभावी एक आगळं वेगळं आदर्श व्यक्तिमत्व होतं। आता बोलताना सांगितलं की कष्टाची कास धरा, संसारातलं यशाचं शिखर सापडल्याशिवाय राहणार नाही। खऱ्या अर्थाने कष्टाची कास धरा हा मंत्र देणारे विनोबा भावेंचे खरे पाईप साहेबराव नाना होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। साहेबराव नानांनी आपलं संपूर्ण आयुष्य टेलरिंग व्यवसायामध्ये आणि शेतीमध्ये वेचलं। त्याच्यातनं जी काही आमदानी येईल त्या आमदानीमध्ये आपल्या मुलांचं 2 मुलं आणि 1 मुली या दोघांचं शिक्षण त्यांचं येव देव केलं। संपूर्ण आयुष्यामध्ये जगत असताना कधीही
अहंकार आणि गर्व साहेबराव नानांच्या अंगी दिसला नाही. मारुतीचे खऱ्या अर्थाने भक्त होते. सकाळीच निघाले की गल्लीमध्येच मारुतीचं मंदिर, मारुतीचं दर्शन घ्यायचं आणि आपली आपली दिनचर्या सुंदररित्या पूर्ण करायची. पाप आणि पुण्याची व्याख्या मी एकच पद्धतीने सांगेन. किती पूजा केल्या, किती उपवास केले, किती दिंड्या केल्या हा दुय्यम भाग. तुम्ही किती लोकांचा आत्मा दुखवला हा खरा भाग. सकाळीच उठल्यानंतर तुम्ही तुमच्या आचरणातनं जर समोरच्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा भाव उमटला तर त्याच्यासारखं पाप नाही. आणि तुमच्या वागणुकीतनं, तुमच्या आचरणातनं समोरच्याच्या चेहऱ्यावर जर हास्यभाव आणि समाधानाचा, सुखाचा भाव उमटला तर त्याच्यासारखं पुण्य नाही. मला वाटतं साहेबराव नानांनी कधीही कोणाचा आत्मा दुखवला नाही. खऱ्या अर्थाने पुण्यवान आणि भाग्यवान माणूस होते. अनेक लोक दिंडीला जातात, सगळे जातात, पण कर्म चुकतात. कधी कधी सुनांच्या पोटातला मुलीचा गर्भ त्याच्या सुद्धा हत्या करतात. दादा जरी यात्रेला गेले असतील तर त्याला काही अर्थ नाही. अनेक वेळेला स्त्रीगुण हत्या केल्या आणि म्हणून आज समाजामध्ये आज 40-40चे उमेदवार नवरदेव होऊन सुद्धा मुली मिळत नाही. तुमच्या देवपूजेला, तुमच्या देवाऱ्याला, तुमच्या दिंडीला काही अर्थ नाही. तुम्ही काय वागलात याला खरा अर्थ आहे. साहेबराव नाना हे खऱ्या अर्थाने सुस्वभावी आणि अजातशत्रू होते. कुणाचाही आत्मा त्यांनी दुखवला नाही. आपल्या आमदानीमध्ये त्यांनी संसारातल्या त्यांच्या यथाशक्तीप्रमाणे सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. गावाशी सगळ्यांशी चांगले वागले आणि मला वाटतं जाताना त्यांच्या मोठ्या मुलाचं दुःख ते घेऊन गेले. त्या ज्या वहिनी साहेब होत्या त्या वहिनी साहेबांवर त्यांच्यावर जो प्रसंग आला त्या प्रसंगामध्ये या ठिकाणी उपस्थित मधुबापूंनी त्या माऊलीला मला वाटतं आशा भगिनी का काही सेवा पण त्या ठिकाणी दिली. मला वाटतं ही खरी सेवा आहे. आणि म्हणून असं एक सुस्वभावी, नम्र, विनयशील, आदर्श व्यक्तिमत्व, चांगुलपणाचा ठेवा आज काळाच्या पडद्यावर झालेला या निमगाव मधला नानांच्या रूपाने त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी आमच्या बचाव परिवाराच्या वतीने, बाराबोलकर फाउंडेशनच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी उपस्थित तिकडे बसलेले माझे मित्र विठ्ठल शेवाळे पण आहेत, नंदाळे साहेब आहेत, या ठिकाणी अशोक दादा आहेत आणि खऱ्या अर्थाने माझं मार्गदर्शन आणि कधीच शब्द खाली पडला नाही. मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन मला ज्यांना लाभलं ते आदरणीय मधुबापू त्यांच्या परिवाराच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली ठेवतो. साहेबराव नानांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो अशी महादेवाचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचाही दूरध्वनीद्वारे आमचे बंधू विशाल यांच्यावर शोक संदेश मिळालेला आहे. त्याच पद्धतीने आपल्या मालेगाव तालुक्याचे 12 बलुतेदार मित्रमंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. बंधू काका बच्छाव, तसंच नाशिक जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष मधुकर बापू हिरे, तसंच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या वतीने, तसंच या ठिकाणी जे उपस्थित नातेवाईक, आप्तस्वकीय, भाऊबंध यांच्या सगळ्यांच्या वतीने मी साहेबतात्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि साहेबतात्यांचं निधन काल सोमवार दिनांक 30/3/2026 वयाच्या एक महिना 15 दिवसापासून थोडस आजाराने एका ठिकाणी खेळून पडलेले होते आणि त्यांची सेवा आमच्या काकू, त्याचप्रमाणे आमच्या भाऊजाई, आमच्या पुतणे आणि पुतणी, तसंच आमचे बंधू रिपोर्टर विशाल हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा केली. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहे, जे मानी ती आईबाप केवळ कॅशी त्याने न जावे तीर्थाशी. ज्यांना आईबापाची सेवा करत असताना कुठल्याही तीर्थाची आठवण येत नाही अशा पद्धतीचे हे कुटुंब आणि या कुटुंबातून काल नियती